नमस्कार. चार चौघांमध्ये इंदूचा चांगलाच अपमान करणाऱ्या मोठ्या बाईंना अधोक्षज म्हणत असतो, आई का असं वागतेस तू? माझ्या बायकोबद्दल बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, आदू तू तुझी बायको बायको करू नकोस. ती माझी सूनही आहे. आणि लक्षात ठेव, आपल्या घराण्याचं ती नाव मोठं करण्याऐवजी ते नाव अक्षरशः मातीत मिसळण्याचं काम करत आहे ती. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, असं होऊच शकत नाही. माझी बायको माझ्या या घराण्याचं नाव नेहमीच उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करेल, ना की ती बदनाम करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, असं असेल ना तर तुझ्या बायकोला अग्निपरीक्षा द्यायला भाग पाड. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, अग्निपरीक्षा? त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, हो तिने अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे. कारण ज्याप्रमाणे ती वागली आहे ते पाहता आपल्या घराण्याचं नाव अगदी मातीत मिसळल्यागत झालं आहे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई अग्निपरीक्षा म्हणजे तिने नेमकं काय केलं पाहिजे? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अरे अधोक्षज, अग्निपरीक्षा या नावातच जडले ना काय करायचं आहे ते. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, म्हणजे आग बीग लावून घ्यायची का स्वतःला? त्यावर मोठ्या बाई म्हणतात, नाही 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 नाही, ती काय या युगातील सीता नाही आहे. तिने असं काही करायचं नाही आहे. तिने फक्त जळत्या निखाऱ्यातून चालत जायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर अधोक्षज म्हणत असतो, अजिबात नाही, असं माझं इंदू अजिबात करणार नाही. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, अरे अधोक्षज, सारखं बायको बायको करू नकोस. ती बायको खरी तुझी आहे का इतर कोणाची, याचा तर आधी शोध लागला पाहिजे. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई असं नको बोलू प्लीज. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, मी फक्त बोलले तर इतका त्रास झालाय तुला. तुझी बायको असून सुद्धा इतर लोकांबरोबर फिरते, तुला चालतं? त्यावर अधोक्षज म्हणत असतो, आई असं काय नाही आहे, तू तरी विश्वास ठेव गोपाळदादावर. खरंच गोपाळदादा असं कधी वागेल का? त्यावर आता थेट मोठ्या बाई म्हणत असतात, मला विश्वास आहे गोपाळवर. गोपाळ असं नाही वागणार, पण त्या इंदूवर मला विश्वास नाही आहे. एवढ्या मध्यरात्री ती त्या गोपाळबरोबर त्या रस्त्यावर काय करत होती सांग मला? तिथे आणखी कोणी होतं का? त्यावर मात्र आता हा मुद्दा खूपच गाजत असतो. त्यामुळे इंदूला खूप त्रास होत असतो. इंदू म्हणत असते, मोठ्या बाई प्लीज माझ्या चारित्र्यावर अशा प्रकारे शिंतोडे उडवू नका. त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अगं तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले तर तुला प्रॉब्लेम झालाय, पण जर खरंच तू तशी काही वागली नसशील तर दे ना अग्निपरीक्षा, कर सिद्ध की तू आहेस पवित्र. त्यावर लगेचच आता मोठ्या बाईंना थेट इंदू म्हणत असते, ठीक आहे, तुमच्या मनाची हीच इच्छा आहे ना की मी अग्निपरीक्षा द्यावी, तर मी देणार अग्निपरीक्षा. असं बोलून आता इंदूने थेट अधोक्षजला म्हटलेलं असतं, अदू नको काळजी करूस तू, मी खरंच पवित्र आहे, हे मी आज सिद्ध करणार आहे. असं बोलून आता इंदूने बाजूला पेटत्या जळत्या निखाऱ्यावरून चालण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण त्याच दरम्यान तिच्या पायाला गंभीर अशी दुखापत होते. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, काही गरज नाही आहे असं काही करायची, माझा विश्वास आहे तुझ्यावर. त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते, अधोक्षज तुझा विश्वास आहे, पण या लोकांच्या तोंडाला जर चिकटपट्टी लावायची असेल तर मला ही अग्निपरीक्षा द्यावीच लागेल. असं म्हणत इंदूने पुन्हा एकदा त्या जळत्या निखाऱ्यावरून चालण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण इंदूचा पुन्हा एकदा पाय भासतो. पण इंदू यावेळेला न डगमगता त्या निखाऱ्यावरून चालत थेट पुढे निघून जाते. हे सगळं पाहून तिथे जमलेले गावकरी एकदम अवाक होतात. आणि अशातच आता थेट मोठ्या बाईंना व्यंकू महाराज म्हणत असतात, घ्या वहिनी, तुमच्या मनासारखं इंदूने केलं, तुम्हाला हवं तसं. तुम्हाला काय वाटलं होतं इंदू काय मागे पडेल का? शेवटी इंदूने तिचं पवित्रता दाखवून दिलं. आणि अशातच अधोक्षज म्हणत असतो, आई बस झालं ना, आणखी काही पुरावा नकोय ना तुला? त्यावर मोठ्या बाई एकदम चाट पडलेल्या असतात, कारण इंदूने मोठ्या बाईंच्या तोंडाला जणू चिकटपट्टीत लावलेली असते. आणि अशातच आता गावातल्या लोकांनी इंदू 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 अशी घोषणा दिलेली असते की इंदू आमची खरंच खूप चांगली आहे आणि इंदूवर आम्ही अविश्वास दाखवला त्याबद्दल आम्हाला खेद वाटत आहे. असं म्हटल्यावर आता इंदू म्हणत असते, हरकत नाही, पण यापुढे अशा कोणत्याही स्त्रीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका. कारण शिंतोडे उडवणं सोपं आहे, पण त्या बाईने प्रत्येक वेळी अग्निपरीक्षा दिलीच पाहिजे असं काही नाही आहे.
आणि असं बोलत आता थेट कोपऱ्यात लपून पाहणाऱ्या मोहितरावला इंदूने पाहिलेलं असतं आणि लगेचच आता इंदू बोलू लागते, गावकऱ्यांनो, या सगळ्यामागे फक्त आणि फक्त आमच्या घरातील मोठ्या बाईंचा हात नाही आहे, तर या सगळ्यामागे तो नालायक मोहितराव आहे. बघा, तो लपून बघतो इकडे. हे वाक्य ऐकल्यावर आता मोहितराव ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी सगळे गावकरी पाहतात, तर मोहितराव तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला आता अधोक्षज म्हणत असतो, थांब रे नालायका, कुठे पळतोयस तू? असं बोलून आता अधोक्षजने मोहितरावची धावत जाऊन कॉलर धरलेली असते आणि तेवढ्यात मोहितरावचे सुरक्षा रक्षक थेट अधोक्षजला धरणार. त्याच वेळेला गावकरी धावत जाऊन आता मोहितराववर तुटून पडणार आणि अशातच आता सुरक्षा रक्षक तिथून पळून जातात. आयता मोहितराव या गाववाल्यांच्या तावडीत सापडलेला असतो आणि त्याच वेळेला गावकरी आता मोहितरावला तुडवत असतात. मोहितरावला वाचवण्याचा प्रयत्न मोठ्याबाई करत असतात, पण मोठ्याबाईंनाही 2-4 फटके गावकऱ्यांनी दिलेले असतात. अशातच आता मोहितराव म्हणत असतो, माफ करा, चुकलो मी, यापुढे असं नाही वागणार. त्यावेळेला अधोक्षज म्हणत असतो, नालायका, तू असं वागशील, तुला वागूनच देणार नाही. आता हे सगळं होत असताना तिथे गोपाळ सुद्धा आलेला असतो आणि गोपाळला आता गावातल्या लोकांची भीती वाटू लागते, कारण गावातली लोक खूपच चिडलेली असतात. गावातले लोक म्हणत असतात, फक्त मोहितरावला तोडून फायदा नाहीये, तर त्या गोपाळला सुद्धा तावड्यात घ्या आणि त्याला सुद्धा चांगली चावळा. त्यावर लगेचच आता गोपाळ आपल्या बाईकवर बसून तिथून पळण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याच वेळेला आता इंदू म्हणत असते, थांबा, अशा पद्धतीने आपण कोणालाही मारहाण करणं योग्य नाहीये. हा मोहितराव ठीक आहे, हा नालायक आहे, पण गोपाळवर हात उचलू नका. गोपाळ, तू रात्री त्या दिवशी मला फक्त लिफ्ट दिलीस, आपल्यामध्ये काहीच घडलं नाहीये हे तुला देखील चांगलंच माहिती आहे, तरीही तू लोकांना हे काही सांगितलं नाहीस. फक्त माझी बदनामी कशी होईल याकडे तू लक्ष दिलंस ना. पण लक्षात ठेव, यापुढे एक मैत्रीण म्हणून तुझ्याकडे कधीच पाहणार नाही. तू एक लायकीचा माणूस नाहीये हे मला कळून चुकलंय. त्यावर गोपाळ हात जोडून इंदूला म्हणत असतो, चुकलो मी, माफ कर मला, मी यापुढे असा कधीच वागणार नाही. त्यावर इंदू म्हणत असते, नाही, मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवू शकत नाही, कारण तू माझ्या विश्वासाचा चक्काचूर केला आहेस. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, इंदू प्लीज समजून घे, मला कळून चुकलं आहे मी काय वागलोय ते, पण यापुढे मी तुला अशी कोणतीच संधी देणार नाहीये आणि खरंच यापुढे तुझा मित्र बनून राहीन. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, नाही गोपाळ दादा, आता तर मलाही तुझ्यावर विश्वास नाहीये. चक्क तू माझ्याशी ज्याप्रमाणे त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बोललास ना, त्यानंतर माझं मन दुखावलेलं आहे आणि मी ठरवलंय यापुढे तुला कधीच प्रेमाने हाक मारायची नाही. त्यावर गोपाळ म्हणत असतो, अधू, माझा लहान भाऊ आहेस तू, माझ्याशी असं बघणार तू? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, गोपाळ, आता जातोयस काय तू? तुझ्यामुळे सगळं झालंय. तू जर मध्ये पडला नसतास ना, तर आज मला फटके पडले असते. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट गोपाळ म्हणत असतो, मोठ्या बाई, आता मी काय केलंय? त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात, अजूनही मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये. आत्ताच्या आता इथून चालता पड, तुझं थोबाड घेऊन जा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? खरंच येत्या काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का? कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.